आयला भो माय आई गेली माय बायकोकडे, आता काय भांडणं करतात काय? घरात आधीपासूनच एक संडास असताना हिला दुसरा संडास लागते. आता या दोघी जणी भांडणं करत्यान आणि मायवर सगळं टाकत्यान. या दोघींच्या भांडणामध्ये मीच पिसलो जाईल, यांना आकलीच नाहीत. या दोघींचे भांडणं चालू असल्यावर मी फक्त पाहतच राहणार. मी यांच्या दोघींच्या मध्ये काहीच बोलणार नाही तर ह्या मलाच कुठून काढत्यान. तर आपण शांत बसून फक्त पाहूया मित्रांनो. आणि चला आता भांडणाला सुरुवात होणारच आहे यांची. लय टेन्शन नका घेऊ, मस्त एन्जॉय करू आपण सगळे पोहूया या दोघी कशाच भांडणं करतात. काय गसून बाई, आज कस काय इकडे येणं झालं? मग आम्ही काय यावं नाही काय तुमच्या मते इकडं? नाही ई पण काय काम तुझं इकडे यायचं? आता मी फक्त गंमत पाहणार भाऊ, यांच्या आता बांधणं सुरू होते ना आता. पण ह्या गंगीला एक बाथरूम असून अजून कायला दुसरा बाथरूम लागत आहे? बाथरूम म्हणजे संडास संडास. सासूबाई संडास हवाय. हा मला माहीतच होतं तू डुक्कर आहे, पण आता नाही भेटू शकत. संडास सकाळीच झाली. ओ सासूबाई असे पांचट जोक काय मारता? मला संडास बांधून हवंय, बांधून. पहिलं संडास काय फुटलंय का तो वालं दुसरं मागायला चालली? हो ते मला माहिती आहे, पण तुम्हाला माहिती आहे का घरात किती माणसं आहे? जा मला जायचं असतं तेव्हाच कोणी कोणी घुसून बसलेलं असतं, त्यामुळे मला दुसराच संडास पाहिजे. तुला काय थोड्या वेळ दाबून धरता येत नाही का? सासूबाई तुम्हाला कसं सांगू किती प्रॉब्लेम होतो मला, तुम्हाला काही समजतं का? काय प्रॉब्लेम होतं का तुला? म्हशे थोड्या वेळ कंट्रोल करीत जाय ना. आता बाबू आता काही करणे, म्हैस म्हणली आता ही. काय म्हणल्या तुम्ही मला? म्हैस म्हणल्या का? म्हैस म्हणल्या का तुम्ही मला? मी म्हैस आहे का? बरोबर ऐका मग आता. हा बोल बोल. चांदीच्या ताटाला चंदनाचा वेडा, चांदीच्या ताटाला चंदनाचा वेडा. मी आहे म्हैस तर तुमचा मुलगा रेडा. आयला भाऊ मी म्हणलं होतं ना यांच्यामध्ये मी पिसणार, आता पिसलोच मी. माय पोराला रेडा काय म्हणती? तूच म्हैस आहे, मा पोरगं नाही कोणी. नाही नाही सॉरी, हा सॉरी सासूबाई, आता दुसरं काहीतरी नवीन म्हणते. नवीन हा मन. झेंडूचे फूल हालते डुलू डुलू, झेंडूचे फूल हालते डुलू डुलू, तुमचा मुलगा दिसतो जणू डुकराचा पिल्लू पिल्लू. काय भावाने मायली करायला तू डुकराचं पिल्लू म्हणती? आता तू गेली कामातून, थांब आता. बघितलं तुम्ही सगळ्यांनी, सुरुवात संडासापासून झाली पण शेवट माझ्यापर्यंत आला. मी म्हणलं होतं ना शेवटी मीच पिसन यांच्या दोघींच्या भांड्यात, तेच झालं. हे दोघी भांडाऱ्यात आणि माझं नाव घ्यात्यात मधीच. आता काय खरं तरी काय होईन आता? आता या दोघी भांडत्यान आणि माझं नाव घेत्यान. आता भांडणं संपले का? ही म्हणून तुमचं तुमच्या आई पुढं काही चालत नाही, आणि आई येऊन मला म्हणन तू हो तो आहे बायकोच्या पुढं काही चालत नाही, तू बायकोचाच बैल आहे. आता तुम्हीच मला सांगा याच्यात माझी काही चुकी आहे का? मी काय करू शकतो या दोघींमध्ये? मीच पिसतो उलट, मलाच भाकरी भेटायची नाही, ह्या आईला पण काही समजत नाही. आणि बायकोशी नीट नाही वागलो तर ती मला भाकरी द्यायची नाही, आणि आईशी नीट नाही वागलो तर आई मला म्हणन बायकोचाच बैल झाला, बायकोचाच सारा ऐक, मॅ सांभाळायला काही उपयोग नाही तुला. खरं सांगू मित्रांनो, मी खरंच हिला सगळ्यात जास्त माझ्या बायकोलाच घाबरतो. पण हे आईला कसं सांगू आता? आई तर म्हणन तिच्यासमोर तो थोबाड उचकडत नाही. आता काय करू मी, तुम्हीच सांगा. जाऊन द्या मित्रांनो, हे सगळं होतच राहतं घरोघरी, हीच कहाणी आहे. पण तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा, आणि प्लीज आपल्याला मदत करा राव तुम्ही थोडी, आणि फॉलो करीत राहा. तर मित्रांनो धन्यवाद.